नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ने 5 मे 2026 ला एक महत्वाचा जी आर दिलाय। अर्थात हा जी आर सामान्य प्रशासन विभागाचा एमपीएससी बाबत आहे। आता यामध्ये महत्वाचे असे 7 बदल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, बऱ्याचशा गोष्टी एमपीएससी कडे वर्ग होणार 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 त्यातल्या आता काही गोष्टी तुम्हाला सांगतोय आणि बऱ्याचशा ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी ट्रोल पण केलं होतं, तर होणार नाही असं होणार नाही। काही सोशल मीडियाचे काही ऍक्टिव्हिटी अशा असतात की त्या सांगतात तो तो व्यक्ती, तो गुरुजी, तो मास्तर चुकीचं सांगतो। सो मी विथ प्रूफ सगळ्या गोष्टी सांगत आलेलो आहे। तुमचा विश्वास असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला याच्यावर कमेंट पण केला, सर तुम्ही एकदम प्रॉपर सांगत आहात, प्रॉपर सांगत चला। सो इथून पुढे सुद्धा आता ह्या जी ची ना पूर्ण माहिती तुम्हाला कोणीच व्यवस्थित सांगू शकणार नाही। मला माहिती आहे, याची माहिती आमची टीम पूर्ण, मी स्वतः त्यात इन्क्लूड आहे, पूर्ण मायक्रो स्क्रुटिनी करून तुमच्यासमोर एक एक मुद्दा तुमच्यासमोर मी एक्सप्लेन करणार आहे। सो त्यासाठी काय करा, एमपीएससीच्या सगळ्या गोष्टी त्यातल्या कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहे। सो हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, कारण माहिती मिस होता कामा नये। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। सो आज समजून घेऊया 4 महत्वाचे बदल कोणते, ते कोणकोणती पदे आहेत आणि सेवा प्रवेश नियमात बदल नेमका काय झालेला आहे। आता हे सगळ्या गोष्टी मला हळूहळू टप्प्याटप्प्याने सांगणार आहे। त्यातला पहिला बदल तुम्हाला मी सांगतोय महत्वाचा, म्हणजे 7 बदल नेमके कोणते, तुमच्या समोर ते 7 बदल मी ठेवलेले आहेत। हा जी-आर जर व्यवस्थित वाचला, तुम्ही व्यवस्थित समजून घेतला, तर हे 7 बदल तुम्हाला बघायला मिळतात, महत्वाचे 7 बदल। त्यात अजून थोडे थोडे इतर पॉइंट्स पण आहे, ते पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो। तो 7 बदल कोणते, तर पहिला बदल झाला बघा, राज्यसेवा संवर्ग वाढले। दुसरा, राज्यसेवा नवीन 12 सेवा ऍड झाल्या। त्यानंतर राजपत्रित सेवा मुलाखत बंद झालेली आहे, बंद केली जाणार आहे। त्यानंतर अराजपत्रित सेवा पदोन्नती सुधारणा केली जाणार आहे। आता लक्षात घ्या, राजपत्रित सेवा मुलाखत बंद हे तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो। अराजपत्रित सेवा पदोन्नती सुधारणा केली आणि मुलाखत इथे सुद्धा बंद केली, पुढे एक्सप्लेन करतो मी तुम्हाला। 5वा मुद्दा आहे, मृत संवर्ग घोषित केली जाणार आहे आणि प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज वेगवेगळी पद निर्माण केली जाणार आहे आणि तांत्रिक स्वरूपाचे कामकाजासाठी सुद्धा वेगळी पद निर्माण केली जाणार आहे। एक एक मुद्दा तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो, तो मुद्दा व्यवस्थित बघा आणि मला कमेंट मात्र नक्की करा की तुम्हाला मी ज्या गोष्टी सोप्या करून सांगतोय समजतात का। वन स्टॉप समजला पाहिजे, परत परत बघायची पण गरज पडणार नाही। तुम्ही जर जी-आर वाचला ना, तो क्रिटिकल असतो, तो तुम्हाला मी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। मला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला माझे मुद्दे समजले का, माझे इन द सेन्स जी-आर मधले मी पटवून सांगितलेले मुद्दे समजले का। चला पुढे घेऊन तर तुम्हाला मी पुढचे काही माझ्या व्हिडिओची लिस्ट आहे बघा, पुढे अपकमिंग व्हिडिओ, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। सर्व पदांबद्दलची माहिती, ईच आणि एव्हरी पदांबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे। एमपीएससीने काय बदल केलेला आहे, सेवा प्रवेश नियमात सुधारणा काय झालेली आहे ते पण सांगतो, परीक्षा पद्धत कशी असणार, निवड पद्धत कशी असणार, अभ्यासक्रम कसा असणार आहे, सगळी माहिती मी तुम्हाला विथ प्रूफ देणार आहे। आणि हा एकमेव महाराष्ट्रामधला चॅनल आहे की जो तुम्हाला विथ प्रूफ सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि ऑथेंटिकेट माहिती देतात। त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करा, कुठे जायची गरज तुम्हाला पडणार नाही। आणि परत एकदा सांगतो, एमपीएससी मध्ये इग्नाइट अकॅडमी कडून लाईव्ह प्लस रेकॉर्ड कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या बॅचेस ऑलरेडी चालू झालेल्या आहेत, त्या पण तुम्ही जॉईन करू शकता। चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा। 18 जुलै 2024 चा जी-आर होता, ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक सोडून सगळी पदे एमपीएससी मध्ये टप्प्याटप्प्याने वर्ग होणार आहेत। आणि त्या संदर्भातलाच हा जी-आर 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभागाचा आहे। भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यात आली आहे। आता एक एक तुम्हाला हा जी-आर तर मी ऑलरेडी दाखवलेला आहे बघा, हा जी-आर तुमच्या समोर आहे। ह्या जी-आरची सगळी माहिती तुम्हाला मी ऑलरेडी कालच्या व्हिडिओत पण दाखवलेली आहे। सो हे सगळे मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला याच्यातले काही महत्वाचे 7 मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो बघा। 7 मुद्दे, त्यातला पहिला मुद्दा घेऊया आपण। मग पहिला मुद्दा आहे बघा, राज्यसेवा संवर्ग वाढले, म्हणजे आता काय नेमकं वाढ झाली संवर्गामध्ये, तुमच्या समोर विथ प्रूफ दाखवलाय बघा। 2 नंबरचा पॉइंट आहे, परीक्षा योजनेचे विस्तारीकरण, महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ गट ब संवर्ग संदर्भातला आहे। विद्यमान सेवेत म्हणजे सध्या जी विद्यमान सेवा आहे त्यामध्ये अधिक संवर्ग समाविष्ट करण्यात आलेले आहे। सध्या जर आपण बघितलं, हा जी-आर येण्यापूर्वी 6 सेवांअंतर्गत 57 संवर्गांसाठी पदभरती केली जात होती। आता यामध्ये 6 सेवांमध्ये 46 संवर्गाचा संवर्ग इथे ऍड झालेली आहे। टोटल 103 संवर्गासाठी आता ही एक्झाम इथून पुढे येणाऱ्या ऍड मध्ये होणार आहे। महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र अन्न औषध, असे 6 प्रकारच्या सेवा याच्यामध्ये होत्या। पण या 6 पैकी आता 46 संवर्ग कुणाचे वाढलेले आहे, तर 6 पैकी 3 ज्या सेवा आहेत ना, त्यांचे 46 संवर्ग वाढले। 3 सेवाची मात्र वाढलेले नाही। ती कोणत्या 3 सेवा आहेत, महाराष्ट्र वन सेवा, अन्न औषध प्रशासन सेवा, वैद्यमापन शास्त्र सेवा, यांच्या
सद्यस्थितीत भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल किंवा विस्तार प्रस्तावित नाहीये. म्हणजे 3 मध्ये वाढ झाली, 3 मध्ये झाली नाही. मग कोणतंही नेमकं ते पण समजून घेऊया. बघा हा डिटेलमध्ये तुम्हाला पहिलाच पॉईंट तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतो सोप्या भाषेमध्ये. बघा जुने जर आपण बघितलं तर जुन्यामध्ये बघा आतापर्यंत 6 सेवा आणि 57 संवर्ग होते, आतापर्यंत होते. आता जी ऍड येऊन गेली पाठीमागची त्यामध्ये यानुसारच पदभरती झालेली आहे. आता नवीन जो बदल झालेला आहे तो बदल नेमका कोणता झालाय तर तो बदल बघा या पद्धतीने असणार आहे. सेवा सेम आहे, 6च आहे. सेवा किती आहे? सेम आहे. मात्र 57 संवर्गामध्ये 47 संवर्ग ऍड झाले आणि नवीन या संवर्गामध्ये 103 संवर्ग नवीन असणार आहे. आता मग हे जे 47 संवर्ग म्हणजे त्याला आपण पद म्हणूया, ही नेमकी कोणाची ऍड झाली तर बघा राज्यसेवेमध्ये पद ऍड झाली आहे, अभियांत्रिकी सेवेमध्ये पद ऍड झाली आहे आणि महाराष्ट्र कृषी सेवेमध्ये अशी तिघांची मिळून अशी टोटल 47 संवर्गांची वाढ झालेली आहे. टोटल 103 संवर्गासाठी इथून पुढे जी पण राज्यसेवेची ऍड येईल त्या ऍड मध्ये हे इन्क्लूड होणार आहे. मग राहिलेल्या कोणत्या संवर्गामध्ये कोणत्या सेवेमध्ये वाढ झाली आहे हे 3 ऍज इट इज आहे. यामध्ये काहीच बदल नाही झाला आतापर्यंत. यामध्ये जेवढ्या सेवा आहेत त्या जेवढे संवर्ग आहे ते ऍज इट इज आहे. आता तुम्ही सर मग आम्हाला सांगा 47 कोणते आहे? पुढचा व्हिडिओ त्याच्यासाठीच असणार आहे. 47 कोणते? पुढचा व्हिडिओ त्यासाठी असणार आहे. याच्यात काही वाढ झाली नाही, हे ऍज इट इज असणार आहे. हा पहिला मुद्दा क्लिअर झाला. आता दुसरा मुद्दा आपण लक्षात घेऊया. दुसरा मुद्दा कोणता आहे तर दुसरा मुद्दा राज्यसेवा नवीन 12 सेवा ऍड झाल्यात. पहिले संवर्ग ऍड झाले 6 सेवा, संवर्ग वाढले 103 झाले. आता मात्र सेवा पण वाढ झाली आहे. पहिले 6 होते आता 12 ऍड झाल्या. म्हणजे टोटल किती होणार आहे बरं? 18. तुमच्या समोर आहे बघा. पहिले होते 6 सेवा होत्या. ह्या 6 सेवांमध्ये इथे 18 आहे. 18 नवीन सेवा निर्माण करण्यात आलेल्या आहे आणि 18 नवीन सेवा जर ऍड झाल्या बघा 6 सेवांव्यतिरिक्त 18 नवीन ऍड झाल्या. आता या 18च्या एकूण 93 संवर्ग परत त्यामध्ये ऍड झालेले आहेत. बघूया काय नेमकं ऍड झालंय. सध्या कार्यात बघितलं आपण पाठीमागची स्लाइड दाखवून मला 6 सेवा होत्या, 57 परत 47 123 संवर्ग ऑलरेडी झालेले आहे. पहिल्या स्लाइड मी तुम्हाला दाखवलं, पहिला बदल तोच आहे. आता नवीन बदल काय झाला तर ह्या 6 सेवांमध्ये 12 सेवा ऍड झाल्या. टोटल आता राज्यसेवेच्या किंवा ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो खरं म्हणजे 18 सेवा असणार आहे आणि ह्या 18 सेवांमध्ये किती 18 सेवांमध्ये 93 संवर्ग ऍड होऊन 196 संवर्गाची जाहिरात इथून पुढे येणार आहे. म्हणजे अल्टिमेटली फायनल काय झालं तर राज्यसेवेची जी ऍड येते एमपीएससी म्हणतो आपण त्याला जनरली. एमपीएससी मध्ये सेवा किती झाल्यात आता? टोटल 18 सेवा असणार आहे आणि 18 सेवा अंतर्गत किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते? 196 संवर्ग किंवा पदांसाठी इथून पुढे येणारी जाहिरात येऊ शकते. एकदम सिंपल भाषेत सांगितलं. आता लक्षात घ्या 18 सेवांपैकी पहिल्या किती होत्या बरं? पहिल्या 6 सेवा कोणत्या कोणत्या होत्या? राज्यसेवा, अभियांत्रिक सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, अन्न व औषध प्रशासन सेवा, महाराष्ट्र वन सेवा, वैद्यमापन शास्त्र सेवा. ह्या ऍज इट इज 6 आहेत. ह्या 3 मध्ये तुम्हाला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे किती ऍड झाले? तिघांमध्ये 47 ऍड झाले बघा. 47 ऑलरेडी ऍड झालेले संवर्ग आहे आणि सेवांमध्ये 6 ऍड झाले. आता हे 6 तर आहे सर, मग सर 12 कोणते सांगा ना. 12 सेवा कोणत्या ऍड झाल्या आणि ह्या 12 सेवांमध्ये 93 संवर्ग कोणते ऍड झाले हे सांगा ना. यासाठी पुढचा व्हिडिओ बघावा लागेल तुम्हाला. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. मीच तुम्हाला सांगणार आहे, हा चॅनल तुम्हाला सांगणार आहे. तो बघूया पुढचा व्हिडिओ. सध्या हे 2 बदल तुमच्या लक्षात आले. संवर्ग वाढले किती झाले? 103 झाले होते. सेवा वाढल्या किती झाल्या? 18 झाल्या. मग परत संवर्ग वाढले. टोटल फायनल काय झालं मग? 18 सेवा 196 संवर्ग. पूर्वी काय होतं? पूर्वी फक्त 6 सेवा प्लस किती 57 संवर्ग होते. आता किती झाले? 18 सेवा 196 संवर्ग. क्लिअर कट, एकदम सिंपल भाषेत. तिसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. राजपत्रित सेवा मुलाखत बंद. आता हा पॉईंट थोडासा समजून घ्या. नाहीतर पूर्णतः बंद नाही झालेलं आहे. जे राज्यसेवेतले पद आहेत आता मी तुम्हाला सांगितले ना किती संवर्ग? 196 संवर्ग. मुलाखत होणार आहे, त्यांना मुलाखत होणार आहे. पण काय मग त्यांनी सांगितलं हा मुद्दा नीट लक्षात घ्या. नामनिर्देशनाच्या कोठ्यातील काही राजपत्रित संवर्गातील, काय म्हटलंय? काही राजपत्रित संवर्गातील पदे थेट मुलाखती ऐवजी विभागांतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरणे. बरोबर आहे. म्हणजे काही ठिकाणी काय व्हायचंय डायरेक्ट काही पदांसाठी काही जे राजपत्रित पद अशी होती की त्यांची काय करायची? मुलाखत घ्यायचे आणि त्यांची काय करायची? पदोन्नती करायचे अधिकाऱ्यांची किंवा सेवा प्रतिनियुक्ती केली जात होती. पण यासाठी आता थेट मुलाखत न घेता काय त्यांनी विभागाअंतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरती करा. मग त्यात सांगितलं त्यांनी काही राजपत्रित संवर्गातील पदे मुलाखतीने भरण्याऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्तीने भरण्याच्या प्रशासकीय विभागांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे. याबाबत 22 नंबरचा परिशिष्ट त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. यावरती सेपरेट मी व्हिडिओ घेईल. 22 नंबरचा परिशिष्ट काय
पण ते टायटल लक्षात घ्या की राजपत्रित अशा काही सेवा आहेत ज्यांना मुलाखत घेऊन पदोन्नती किंवा प्रतिनियुक्ती केली जात होती, पण आता मुलाखत न घेता विभागाअंतर्गत, विभागा हा शब्द पण महत्वाचा आहे, काय विभागाअंतर्गत, इथे बघा विभागाअंतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्ती तुम्ही करू शकता. मुलाखत घेणे म्हणजे परत त्यात काय होतंय, कोणाला मार्क कमी कोणाला जास्त ही होऊ शकतं. सो विभागाअंतर्गत पदोन्नती प्रतिनियुक्ती दिली जाणार, हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आहे अराजपत्रित सेवा मुलाखत बंद पदोन्नती सुधारणा केली आहे. आता अराजपत्रित सेवा म्हणजे कोणत्या बरं, गट ब च्या येऊ शकता आणि गट क च्या पण येऊ शकता. मग यामध्ये सुद्धा मुलाखत न घेता थेट मुलाखतीऐवजी काय करा, त्यांना विभागांतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्ती द्यावी, हा दुसरा मुद्दा. बघा त्यांनी सांगितलंय काही अराजपत्रित संवर्गातील पदे अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्तीने भरण्याच्या प्रशासकीय विभागांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे, याबाबतचा तपशील परिशिष्ट 23 जोडलेला आहे. पुढच्या व्हिडिओत मी तो परिशिष्ट 22 पण आणि 23 पण एक्सप्लेन करणार आहे. ओके, इथपर्यंत झाले 3 मुद्दे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगितले. आता जाऊया 4 मुद्दे झाले. आता 5वा मुद्दा जो आहे तो आहे मृत संवर्ग घोषित केली जाणार आहे. मृत संवर्ग पहा आता हे काय आहे बरं, डेड कॅडर म्हणजे काय असतं बरं, लक्षात घ्या. प्रशासनिक कामकाजात शासकीय व्यवहारात माहिती तंत्रज्ञान कार्यप्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आहे. AI वापरतो आपण सध्या, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. सो प्रशासकीय पुनर्रचना आधुनिक तंत्रज्ञान या पार्श्वभूमीवर काही संवर्गाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आता कालबाह्य ठरल्या आहेत, ज्या की लिखापडी होते बघा, डॉक्युमेंट मेंटेन करा, हे मेंटेन करा, हजेरी मेंटेन करा. ते पूर्वी काम करणारी लोक होती, पण आता त्याची गरज नाही, सगळं सगळं आता ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती प्रशासकीय दृष्ट्या अनावश्यक ठरलेल्या संवर्गांना प्रशासकीय विभागांनी प्रस्तावित केल्यानुसार मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात येत आहे. काही संवर्ग आता इथून पुढे भरती होणार नाही या संवर्गाचे, बाबा याचं काही कामच राहिलं नाही, आता लक्षात घ्या. सो मृत संवर्गामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी सध्या जे आहेत ना त्या ठिकाणी काम करताय बाबा, सर मग त्यांचं काय करायचं, त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यांचे सेवाविषयक लाभ अबाधित राहतील, त्यांना मिळणारच आहे, पण इथून पुढे मात्र भरती होणार नाही. याबाबतचं परिशिष्ट 24 ते 26 आहे, ते पुढच्या व्हिडिओत मी एक्सप्लेन करणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा झाला 5वा मुद्दा तुम्हाला क्लिअर कट. आता जाऊया आपण 6व्या मुद्द्याकडे. 6वा मुद्दा आहे गट ब अराजपत्रित आणि गट क प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज जे असणार आहे अशी पदं वेगळी केली जाणार आहे, म्हणजे जे प्रशासकीय कामासाठी फक्त उपयोगात येणार आहे. मग त्यांनी दिलेला मुद्दा बघा, गट ब अराजपत्रित गट क मधील संवर्गाच्या कामकाजाचे स्वरूप प्रशासकीय अथवा अथवा तांत्रिक स्वरूपाचे आहे. भरती प्रक्रिया एक समान व कार्यक्षम होण्यासाठी गट ब अराजपत्रित गट क व संवर्गाच्या कर्तव्य जबाबदाऱ्या विचारात घेऊन काय केला, पहिला मुद्दा बदल त्यांनी, तर पहिला मुद्दा केलाय प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या 252 संवर्गाचे किती पदे टोटल 252. सपोज मी क्लर्क घेतलं, क्लर्कचे सगळेच त्याच्यामध्ये दिले, म्हणजे काय क्लर्क आला, कनिष्ठ आहे, वरिष्ठ आहे, लिपिक टंक लेखक आहे किंवा सब ऑडिटर आहे, सगळे याच्यामध्ये येणार आहे, एकच संवर्ग हा. म्हणजे असे किती टोटल असे 252 संवर्ग आहे. हे 252 संवर्गाचे 17 गट तयार करण्यात आलेले आहेत. माझा झाला, मी एक घेतला क्लर्क, दुसरा कोण असेल बरं, दुसरा असेल फॉर एक्झाम्पल ग्रामसेवक, तिसरा कोण असेल तलाठी, नंतर काय असेल कर निरीक्षक, बरोबर. असे वेगवेगळे संवर्ग आहे, असे 252 वेगवेगळे संवर्ग आहे, त्यांचे 17 गट तयार करण्यात आले. बघा हा पहिला गट आहे बाबा, हा पहिला गट क्लर्क साठीचा आहे. यामध्ये सगळ्याच प्रकारचे क्लर्क, सगळ्या डिपार्टमेंटचे क्लर्क येणार आहे, सगळ्याच प्रकारचे क्लर्क येणार आहे, कनिष्ठ वरिष्ठ लिपिक सगळे येणार आहे. तो हा झाला पहिला गट. असे किती केले, 17 गट तयार करण्यात आलेले आहे. याचा तपशील 27, 28 ते 44 परिशिष्टामध्ये पुढच्या वेळेस तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल तुम्हाला. पण आता टायटल लक्षात घ्या की हे जे प्रशासकीय स्वरूपाचे काम असणारे जे सरळ सेवेची किंवा गट ब अराजपत्रित पद होती ही सगळी आता 252 संवर्गात रूपांतर 17 गटात तयार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगण्यावर सांगू इच्छितो की तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं जी धुरंधर लोक आहेत ना आपल्याकडे, ही सगळी लोक तुम्हाला एमपीएससी मध्ये गाईड करणार आहे. आता तुम्हाला माहिती असेल एमपीएससी मध्ये सगळ्यांना परिचित असणारं नाव आहे अभिजित राठोड सर आहे. त्यानंतर दीप्ती नायर मॅडम सुद्धा आता आपल्या टीम मध्ये अवेलेबल असणार आहे. आपली बाकीची टीम तर तुम्ही सगळे परिचित आहात. एमपीएससी मध्ये ज्यांनी पद काढली, गट ब चं पद काढलेलं आहे, क्लास 2 ऑफिसर ते आपल्याकडे अवेलेबल आहे. क्लास 2 ऑफिसरचे बरेच लोक आपल्याकडे अवेलेबल आहे. ही सगळी टीम तुम्हाला इथे गाईड करणार. युट्यूबवर लेक्चर पण अवेलेबल आहे, एकदा बघून घ्या. चला पुढचा मुद्दा जो आहे माझा एक्सप्लेन करता शेवटचा 7वा, गट ब अराजपत्रित गट क तांत्रिक स्वरूपाचे कामकाज ही सुद्धा पद वेगळी केली जाणार आहे. तांत्रिक स्वरूपाची म्हणजे कोणती, बघा हा पॉईंट त्यांनी एक्सप्लेन केला. तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असले 221 संवर्ग आहे, वेगळ्या प्रकारचे. टेक्निकल म्हणजे मोठं बघा, कृषी सहाय्यक, टेक्निकल मध्ये थोडा त्याला टेक्निकल अभ्यासक्रम लागतो ना, असे 221 संवर्गाचे 29 गट तयार करण्यात आलेले आणि त्यासाठी परिशिष्ट 85 ते 73 त्याने एक्सप्लेन केला. पुढच्या व्हिडिओत मी नक्की सांगतो.
सो इथे गट शासकीय स्वरूपासाठी 252 संवर्गाचे 17 आणि तांत्रिकसाठी 221चे 29 गट तयार करण्यात आले असू शकतात. वेगळी आहे ती पद्धत, त्यामुळे असू शकतात. इथे समान कार्यक्षमतेचे समान जबाबदारीचे पद असेल तर ते एकत्र केले आहे. इथे वेगळी जबाबदारी असल्यामुळे 29 गट तयार करण्यात आले. आणि मग इथून पुढचा मुद्दा काय असणार आहे, सर मग हे गट तयार केला तर परीक्षा पद्धती कशी असेल, अभ्यासक्रम काय असेल, नाही का, पॅटर्न कसा असणार, सगळं कधी कळणार आहे? कळणार लवकरच. एमपीएससीची अपडेट देणार, ती अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती सांगणार. त्यासाठी परत परत मी सांगतोय, चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी जे सांगतो विथ प्रूफ सांगतोय. बऱ्याच जणांनी ट्रोल वगैरे करत असतात, मला काही हरकत नाही, पण जर आपलं खरं असेल नाना तर गरज नाही ओरडायची, गरज नाही ओरडून ओरडून सांगायची. प्रामाणिकपणे व्यवस्थित सांगितलं तुम्ही. एखादा दोन घटक जो असतो ना हा समाजामध्ये असतो, तो वारंवार आपल्यावरती दगडफेक करत असतो, घाबरायची गरज नसते. सो इथे लक्षात घेऊन तुम्हाला हे मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन केले. मला सांगा, हे 7 बद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, तुम्हाला समजलेत का मी काय बद्दल सांगितले? हा, याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये जाणार मी. एक एक व्हिडिओ घेतो. मला मी एकाच वेळेस सगळं जर सांगितलं ना कन्फ्युज होऊन जाईल. 231 पानांचा हा GR आहे. सो मी टप्प्याटप्प्यावर एक्सप्लेन करणार आहे, आणि तो समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. नसेल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही काय करू शकता, ऍपला डाउनलोड करू शकता, तिथून बॅचेस जॉईन करू शकता, किंवा आमच्या टीमला कॉल करून माहिती पण घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, आणि अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.